स्मशानभूमी, जिथे माणसाचा प्रवास, शेवटचा प्रवास हा जो आहे तो संपतो, त्याच स्मशानातनं आता रक्षा म्हणजेच राख चोरीला जात असल्याची घटना समोर येते. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात पुन्हा एकदा असाच प्रकार घडलाय. वरुड बुद्रुक गावात अंत्यसंस्कारानंतर चितेची रक्षा अज्ञातांनी चोरून नेली आहे. नेमकं हे कोण करतंय आणि कशासाठी करतंय ते पाहूया. स्मशानातलं सोनं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची कथा ही सगळ्यांनाच परिचयाची. या कथेसारखाच काहीचा प्रकार जालन्यात घडलाय. वरुड बुद्रुक गावातील राहीबाई पाटील यांचं 4 दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार झाले. तिसऱ्या दिवशी कुटुंबीय रक्षा विसर्जनासाठी स्मशानात पोहोचले, पण चितेची रक्षा तिथे नव्हती. अज्ञातांनी ती चोरून नेल्याचं समोर आलं. त्यामुळे आधीच दुःखात असलेल्या कुटुंबाला हा आणखी एक मोठा धक्का बसला. हे चोरटे हे दागिने मिळवण्यासाठी रात्रीचे या स्मशानाच्या ठिकाणी येऊन संपूर्ण रक्षा गोळा करून घेऊन जात आहे. या अशा आघोरी प्रकारामुळे खरं म्हणजे कुटुंबाच्या भावनेला तडा जातोय. कारण आपली प्रिय व्यक्ती त्यांच्या निधनानंतर आपण त्यांची रक्षा कुठेतरी पवित्र ठिकाणी घेऊन जात असतो आणि त्या ठिकाणी विधिवत संस्कार करून आपण त्याचं विसर्जन करतो. परंतु माणुसकीला काळीमा फसावा अशा प्रकारचा हा निंदनीय प्रकार या ठिकाणी काही लोकांकडून चालू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच पिंपळगाव कड गावातही असाच प्रकार घडला. रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आम्ही सर्व हजर झाल्यानंतर या ठिकाणी एक विचित्र असा आघोरी प्रकार आम्हाला जाणवला की या ठिकाणी प्रेत ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी अंत्यविधी करत असतो प्रेताची, त्या ठिकाणी पूर्ण अस्थी आणि रक्षा हे भरून नेलेलं आम्हाला त्या ठिकाणी आढळलं. त्यामुळे आम्हाला जे रक्षा विसर्जन करायचं होतं ते रक्षा विसर्जन करता आलं नाही. अनेक कुटुंब दुःखात असतात, त्यामुळे पोलिसात तक्रारही करत नाही. यामुळे तपास होत नाही आणि असे प्रकार पुन्हा पुन्हा घडत राहतात. तर काहींनी यामागे अंधश्रद्धा असल्याचं म्हटलंय. त्या राखीमध्ये जर महिला असेल तर तिच्या अंगावर सोनं नाणं असतं साहजिकच, आणि आता सोन्याचे भाव गगनाला भिडले आपल्याला माहिती. आणि त्यासाठी चोरटे अशा प्रकारे नुसतं सोनं त्या ठिकाणी न काढता पूर्ण राख आणि अस्थी सोबत घेऊन जातात आणि पाहणाऱ्याला वाटतं की नातेवाईक असतील अस्थी विसर्जनासाठी घेऊन चालले आहेत. तर एकतर नातेवाईकांनी तिथं खडा पहारा देणं आवश्यक आहे, किंवा या बाबतीमध्ये समाज प्रबोधन होणं गरजेचं आहे की अशा घटना घडू नये. यासाठी याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी की स्वतः त्या संबंधित कुटुंबाने रीतसर तक्रार द्यावी. स्मशानभूमीसारख्या ठिकाणी अशा घटना घडणं गंभीर आहे. याकडे योगायोग म्हणून पाहण्याची वेळ आता संपली आहे. यामागचं खरं कारण शोधणं, तपासणं गरजेचं आहे. यातूनच हा प्रकार मानवी लोभ की अंधश्रद्धा याचं उत्तर मिळेल. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना.